सुप्रभात, नमस्कार. मी विशाल परदेशी. आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र दिनाच्या न्यूज 18 मराठीच्या सगळ्या दर्शकांना खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूयात नागपूरच्या बातमीने. नागपूरच्या संविधान चौकात विदर्भवाद्यांनी आंदोलन केलंय. नागपूरच्या संविधान चौकात काळ्या रंगाचे फुगे उडवत विदर्भवाद्यांनी निषेध नोंदवला. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या करत त्यांनी संविधान चौकामध्ये काळे कपडे परिधान करून काळे फुगे आकाशात उडवत आंदोलन केलं. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती आणि यानंतर वेगवेगळ्या दिशेने पळालेल्या सर्व विदर्भवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आलं का? ते वेगळ्या विदर्भाची म्हणजे स्वतंत्र विदर्भाची मागणी जी आहे ती विदर्भातल्या आंदोलकांकडून विदर्भातल्या जनतेकडून केली जाते. मात्र संयुक्त महाराष्ट्रामध्ये असल्यानं या दिवसाचा निषेध म्हणजे 1 मे हा संयुक्त महाराष्ट्र दिन आहे. त्यामुळे या दिवसाचा निषेध नोंदवण्यासाठी दरवर्षी विदर्भवादी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत असतात आणि आज देखील अगदी सकाळी अचानकपणे जे आहे ते विदर्भवाद्यांनी नागपूरच्या संविधान चौकामध्ये एकत्र येत वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे नारे प्रदर्शन केलं आणि इतकंच नाही तर काळे फुगे देखील आकाशात उडवून लावले. मात्र या सगळ्या गोष्टींची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी लागलीच तिथं पोहोचून जे आहे ते विदर्भवाद्यांना आंदोलन करताना जे आहे ते ताब्यात घेतलं. अचानक हे आंदोलन झालं त्यामुळे थोडा वेळ पोलिसांची देखील तारांबळ उडाली होती. मात्र आता सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जे आहे ते डिटेन केलेलं आहे. त्यांच्यावर काही कारवाई करून जे आहे ते दुपारपर्यंत त्यांना सोडण्यात येतील. खरं तर एका बाजूने महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना विदर्भवादी आपल्या मागणीवर ठाम आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे जेणेकरून विदर्भाचा विकास जो आहे तो होईल, विदर्भाचा जो बॅकलॉग आहे तो भरून निघेल. मात्र आज महाराष्ट्र दिन साजरा करतोय आणि हा एका बाजूने विदर्भवाद्यांचा निषेध देखील सुरू आहे. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल.